मुजरा राजा. जेव्हा जेव्हा आमचं सुशिक्षित समाज एखाद्या चिमुकलीच्या बलात्काराने हादरतो तेव्हा तेव्हा तुमची आठवण आठवीने येते. आम्ही फक्त शिक्षण घेऊन स्वतःला मोठे समजू लागलो. आमच्यातल्या भावभावना कधीच मेल्या. रोज नवं काहीतरी घडतं आणि आम्ही जुनं विसरून जातो. एखाद्या लेकीचे भर दिवसा लचके तोडले जाते आणि तरी आम्ही शांतच. मग आम्हाला तुम्ही आठवता, तुमची चौरंगा पद्धत आठवते. माफ करा राजे, आम्ही सत्तेत आणि आमच्यात मस्तीत मशगूल झालेली लोक आहोत. जोवर एखाद्या नेत्याची घरापर्यंत काही येणार नाही तोवर आम्ही काहीही करणार नाही. बरं झालं तुम्ही हे सगळं पाहण्यासाठी आज प्रत्यक्ष नाहीत, पण तरीही वाटते या शिवजयंतीच्या मिरवणुकीत चमत्कार व्हायलाच हवं आणि मूर्तीमधून शिवाजी महाराज खरंच यायला पाहिजेत. आणि आल्या आल्या अशा काही मावळ्यांच्या विरोधात स्वतः तोफा दाखील. मग अपराध करणारा निबंधावर कधीच सुटणार नाही. अपराध करणारा निबंधावर कधीच सुटणार नाही आणि स्त्रीवर हात टाकणाऱ्यांचा हात उडणार नाही. मग स्वतःच्या हक्कासाठी जनता भीक मागणार नाही आणि पावसाने जोडलं तरी शेतकरी फास घेणार नाही. छोट्या मोठ्या गुंडांची दहशत संपून जाईल आणि इडापिडा टळून माझ्या बलीनच राज्य येईल. तुमचं इथं येणं राज्य आम्हाला पर्वणी असेल, तुमचं इथं येणं राज्य आम्हाला पर्वणी असेल, पण तुमच्या चेहऱ्यावर कदाचित दुःखाची सथळ असेल. कष्टाने उभारलेले गड आता जमिनीत दोसत आहेत आणि त्याला सोडून कोटींचे शिवस्मारक उभी राहत आहेत. बलात्काराने रोज इथे आया बहिणी मरतात आणि पक्ष इथले अशाच लोकांना आमदार खासदार करतात. राज जनतेच्या गुणाला जवळ शिक्षा हे यांना कळतं आणि मंत्र्यांना शिक्षा म्हणून फक्त एक खातं बदलून मिळतं. तुम्ही म्हणाल नेत्यांना ठेचायला मावळे तयार करतो, गनिमी काव्यांना इथला भ्रष्ट कारभार मोडून काढतो, पण मावळा तुमचा इथला खूप उधळ झालाय. तोच आधी नेत्यांच्या इथला अंधळा गुलाम झालाय. तुम्ही सगळ्या मुसलमानांना सुद्धा जवळ कराल, सगळ्या जातीला सोबत घेऊन स्वराज्य उभं कराल. मग इथले नेते तुमच्या हिंदुत्वावर शंका घेतील. महाराज आता हिरवे झाले, गळा फाडून सांगतील. महाराज आता येणारच असाल तर पूर्ण तयारीने या. महाराज आता येणारच असाल तर पूर्ण तयारीने या. लोकशाही जाऊ द्या, आम्हाला शिवशाही द्या. भूमीवर तेव्हा निजामांचे खूप अपघात झाले. भूमीवर तेव्हा निजामांचे खूप अपघात झाले. खरंच्या महाराज इथे आपलेच निजाम झालेत. खरंच्या महाराज आता इथे आपलेच निजाम झालेत. यावरून फक्त मला एक वाक्य आठवते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. ते म्हणतात, आमच्या लोकांच्या अंगात देवी येते, भूत येतात, सगळ्या गोष्टी होतात. ज्या दिवशी या देशाच्या या समाजाच्या अंगामध्ये शिवाजी नावाचं भूत येईल ना, त्या दिवशी आपण अख्खं जग पालतं घालू. चला आता खूप झालं, आता आपल्या राजाची जयंती साजरी करू. शिवाजी शाहजी भोसले. पार्वती पतये हर हर महादेव. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माहे भवानी. नन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठाने है माया भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ मां जगदंबे. मावळ आम्ही वादळ आम्ही, अरे मरणाचा बी काळ आम्ही. रणमस्तांची
जात आमची अरे भ्या कुणाला धावतो र फिरत तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोज र खायाची रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच जिकत नाही जवर तवर झुंजत राहायाच सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरे ताने है माए भवानी नन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माया भवानी हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं अब हर एक दिन स्वराज का त्योहार है अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी तूने उसमें रोशनी भरी है दान दिया भक्ति का दान दिया शक्ति का तूने ही तो झोलियां भरी जो भी बरसों तरसे थे आई इन होठों पे हंसी अम्बे माता तेरी कृपा से मेरे घर में आई खुशी हम चट्टान से डटे कभी ना राह से हटे हमने बात यही मन में ठाने है माया भवानी हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं अब हर एक दिन स्वराज का त्योहार है अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरणों की शपथ मां जगदम्बे है माया भवानी युवकांना विनंती ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्या जाणता राजाच्या जयंतीनिमित्त रक्तदान करावे ही नम्र विनंती व आजूबाजूला थांबलेल्या सर्व मावळ्यांना विनंती की थोड्याच वेळात आपली भव्य शोभायात्रा सुरू होणार आहे तरी बोल धरती जयकारा गगन है सारा गूंजा रे जग में लहराया न्यारा ध्वज है हमारा ऊंचा रे व्हिडिओ चांगला वाटला तर एक लाईक करा व्हिडिओ मनापासून चांगला वाटला तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खूप जास्त चांगला वाटला तर काही मित्रांना शेअर करा थँक्यू